नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जी आपली कंबाईन एक्झाम आहे की ज्यामध्ये आपण PSI, STI आणि ESO ह्या पोस्ट बघतो. तर त्या एक्झामच्या दृष्टीने इकॉनॉमिक्सची स्ट्रॅटेजी बघणार आहोत. यापूर्वी तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले असतील, परंतु आज आपण टॉपिक नाही तर सब टॉपिक कोणकोणते महत्त्वाचे आहेत तर त्या रिलेटेड हा व्हिडिओ बघणार आहोत. आशा अकॅडमीवरती म्हणजे आपला जो यूट्यूब चॅनल आहे त्यावरती तुम्ही भरपूर व्हिडिओज आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू त्याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. त्याचबरोबर माझा MPS सर्कल हा यूट्यूब चॅनल आहे, तो सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. त्यावरती सुद्धा कंबाईन पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला सेपरेट व्हिडिओज अवेलेबल आहेत, अपलोड केलेले आहेत. स्ट्रॅटेजीचे सुद्धा व्हिडिओज आहेत, नक्की त्याचा फायदा करून घ्या. ओके, तर आपण जर कंबाईन प्रीचा विचार केला आणि इकॉनॉमिक्समध्ये जर बघितलं आपण, तर इकॉनॉमिक्समध्ये काही महत्त्वाचे टॉपिक्स दिसतात. फॉर एक्झाम्पल की भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न आहे, दारिद्र्य आहे, बेरोजगारी आहे, चलनवाढ, बँक जम प्लस RBI आहे, आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना, सार्वजनिक वित्त आहे, कर आहे, परकीय व्यापार आहे, त्यामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट आणि बॅलन्स ऑफ ट्रेड येतं. ओके, उद्योग आहे आणि नवीन आर्थिक धोरण. हे सर्वसाधारण एक कंबाईनच्या प्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला टॉपिक्स महत्त्वाचे आहेत. आणि आपण जर व्यवस्थित बघितलं, आपण त्यांना जर मार्क्स पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं, तर त्यामध्ये आपल्याला असं दिसेल की आपलं जे बजेट आहे किंवा सार्वजनिक वित्त जे बोलतो आपण, तर त्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स सध्याचे लास्ट 3 इयर जर बघितलं तर त्यामध्ये जास्त 3 ते 4 मार्क इथपर्यंत वेटेज हे आलेलं आहे. त्याचबरोबर टॅक्स, कर संरचना यावरती सुद्धा नंबर ऑफ क्वेश्चन्स आलेले आहेत. दारिद्र्य आणि बेरोजगारी दरवर्षी यावरती क्वेश्चन असतो. आर्थिक नियोजन प्लस पंचवार्षिक योजना यावरतीही क्वेश्चन असतो. आणि लोकसंख्या, म्हणजे जर हे जर 5 टॉपिक बघितले तर ह्या 5 टॉपिकमध्येच एक 12 ते 15 टोटल जर एक आपण इकॉनॉमीचे मार्क्स जर बघितले प्री कंबाईन प्री पॉईंट ऑफ व्ह्यू, ते कधी कधी 12 ते 15मध्ये येतात. आणि जवळजवळ 50% किंवा 70% जे क्वेश्चन आहेत तर ह्या 5 टॉपिकमधून येत असतात. त्याचबरोबर राहिला राष्ट्रीय उत्पन्न, परकीय व्यापार, चलनवाढ, बँक व्यवस्था आणि कृषी ही टॉपिक आहे. यामधून अल्टरनेट क्वेश्चन हे येत असतात. तर आपण सर्व हे तर आपले टॉपिक झाले, त्यामध्ये सब टॉपिक काय काय करायचं आहे तर ते आपण बघणार आहोत. ओके, आणि यामध्ये जर बघितलं आपण टू द पॉईंट आपण टॉपिक्स बघणार आहोत. यापूर्वीच मी तुम्हाला टॉपिक सांगितले, आता त्यामध्ये सब टॉपिक्स बघणार आहोत. त्याचबरोबर कोणत्या टॉपिकवरती करंटला अप्रोच द्यायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या टॉपिकला PYQच्या माध्यमातून आपण ॲनालिसिस करू शकतो आणि त्याचा फायदा करून घेऊ शकतो हे सुद्धा बघणार आहोत. आणि एक्झामच्या अगोदर इकॉनॉमिक्सचा स्टडी कसा करायचा किंवा जस्ट एक्झाम आहे त्या 1 ते 2 दिवसामध्ये कोणत्या गोष्टी इकॉनॉमिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहेत हे सुद्धा सांगणार आहे. तर होप सो की तुम्ही पेन अँड पेपर घेऊन बसला असाल की मी ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे तर त्या तुम्ही नोट डाऊन करून घ्याल. ओके, सो आणि हा व्हिडिओ बनवण्यामागे एक सिम्पल हेतू आहे की तुम्ही जर कुठे टॉपिक बऱ्यापैकी आता तुम्हाला टॉपिक माहीत झालेले आहेत, परंतु त्या टॉपिकमध्ये सुद्धा कोणते सब टॉपिक आहेत किंवा कशावरती नक्की भर द्यायचा, इथे काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असेल तर ते क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेल. त्याचबरोबर रिव्हिजनसाठी जो तुम्हाला टाईम लागणार आहे तर तो कसा कमीत कमी लागेल आणि तुमचा टाईम सेव्ह होईल, हे 2 एम हा व्हिडिओ बनवण्यामागे आहे. होप तो एम हा आपला सक्सेसफुल होईल. तर फर्स्ट मार्कांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर पहिलं चॅप्टर आहे सार्वजनिक वित्त, ज्याला आपण पब्लिक फायनान्स असं म्हणतो. आता यामध्ये काही सब पॉईंट्स काढलेले आहेत मी बघा. तर पहिलं आहे इंट्रोडक्शन, एक सर्वसाधारण पब्लिक फायनान्स म्हणजे काय, सार्वजनिक वित्त म्हणजे काय या रिलेटेड आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे, बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर दुसरा सगळ्यात हायलायटेड पॉईंट आहे किंवा नंबर ऑफ टाईम प्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये बोलतो आहे, प्रीला क्वेश्चन विचारले आहेत, तो म्हणजे पब्लिक फायनान्स अँड फिस्कल पॉलिसी. यावरती आयोगाने दरवर्षी एक तरी क्वेश्चन हा विचारलेला आहे. म्हणजे पब्लिक फायनान्समध्ये जर बघितलं तर पब्लिक फायनान्स आणि फिस्कल पॉलिसी यावरती जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. दुसरा आहे बजेट, हिस्ट्री अँड प्रिन्सिपल. नंबर ऑफ टाईम आपण बघत असतो की अर्थसंकल्पाची सुरुवात कुठून झाली, की भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला, स्वातंत्र्यापूर्वी कोणी मांडला, स्वातंत्र्यानंतर, हे नंबर ऑफ टाईम आपण अभ्यास करत असतो. परंतु जर आयोगाचा पॅटर्न बघितला आणि प्री पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला तर आयोगाने अजूनपर्यंत तरी यावरती क्वेश्चन हा फ्रेम केलेला नाही आहे प्रीला. परंतु असं नाही आहे, आयोग यावरती क्वेश्चन विचारू शकतो आणि तो पण इझी लेवलचा विचारेल. सो एक बेसिक जी हिस्ट्री आहे आपल्या बजेटबद्दल तर ती करून ठेवा.
त्यानंतर टाईप ऑफ बजेट, अगेन यावरती सुद्धा इझी आहेत. आयोगाने प्रीवरती यावरती क्वेश्चन विचारलेला नाही आहे, परंतु एक सर्वसाधारण जे आपले बजेटचे टाईप आहे ते करून ठेवा. आणि जर सध्या जर महत्त्वाचं असेल तर म्हणजे झिरो बजेटबद्दल अजून चांगलं वाचून ठेवा. आणि त्यानंतर जर टाईपमध्ये अजून जर बघितलं तर 2 टाईपमध्ये भरपूर नंबर ऑफ टाईम विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. ते म्हणजे एक आउटकम बजेट असतं, ओके, आणि एक असतो परफॉर्मन्स बजेट. तर त्या 2 बजेटमध्ये नक्की काय डिफरन्स आहे तर तो एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरं आहे पब्लिक फंड. आता पब्लिक फंड म्हणजे जे आपलं फंड्स असतात तर त्यामध्ये संचित निधी येतो, आकस्मिक निधी येतो, ओके. हे जे टाईप आहेत फंड्समध्ये, तर त्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. प्रीलासुद्धा यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर आहे मनी बिल. डेफिनेटली आता मनी बिल बघितलं तर हा 2 म्हणजे एक पॉलिटीच्या सेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण जाऊ शकतो किंवा इकॉनॉमिक्स पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा जाऊ शकतो. तर दरवर्षी आयोगाने यावरती एक तरी क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे मनी बिल हा नक्की काय कॉन्सेप्ट आहे सगळं डिटेलमध्ये, आर्टिकल असेल, कोण इंट्रोड्यूस करू शकतो, त्यासाठी परमिशन पाहिजे की नाही, लोकसभेत इंट्रोड्यूस करू शकतो की राज्यसभेत इंट्रोड्यूस करू शकतो, या सर्व गोष्टी आपल्याला मनी बिलमध्ये पाहायला मिळतात आणि त्या व्यवस्थित डिटेलमध्ये करून घ्यायच्या. त्यानंतर दुसरं आहे बजेटरी प्रोसिजर, म्हणजे बजेट मांडण्याच्या ज्या पद्धती आहेत तर त्या व्यवस्थित करायच्या आहेत. मात्र त्यावरती कमी प्रश्न विचारलेला आहे, परंतु जो पुढचा डेफिनेशन आणि डेफिसिट हा जो पार्ट आहे त्यावरती आयोगाने दरवर्षी एक आणि पुढे दिलं आहे की डेफिसिट फायनान्सिंग, म्हणजे ज्याला तुटीचा भरणा असं म्हणतो. मग वेगवेगळ्या तूट दिलेल्या आहेत, महसुली तूट असेल, ओके, भांडवली तूट असेल, प्राथमिक तूट असेल, त्यानंतर फायनान्शियल तूट, राजकोषीय तूट, मॉनिटरी तूट, या ज्या वेगवेगळ्या तुटीच्या ज्या प्रकार आहेत तर ते सर्व बेसिक डेफिनेशन तुम्हाला माहीत पाहिजे, त्यांची सूत्र पण माहीत पाहिजे, हे तर पहिलं. त्यानंतर तुटीचा अर्थभरणा कसं करतात, ओके. त्याच्या पहिलं तर तुटीचा अर्थभरणा म्हणजे काय ही एक गोष्ट माहीत पाहिजे तुम्हाला. तुटीचा अर्थभरणा इंडियामध्ये का गरज पडली ही एक माहीत पाहिजे. आणि अजून तुटीचा अर्थभरणा करण्याचा मागचा उद्देश काय, कारण त्याचे 2 उद्देश आहे. एक आहे आपला पारंपरिक उद्देश आणि दुसरा आहे आधुनिक. कारण जेव्हा जर एक थोडंसं बेसिक तुम्हाला माहीत असेल, तुटीचा अर्थभरणा करण्याचा हा कॉन्सेप्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर तो कुठून निर्माण झाला तर जेव्हा जागतिक महामंदी आली 1929 तर त्यावेळेस आपल्याला हा तुटीचा अर्थ भरणा हा कॉन्सेप्ट आपल्याला पूर्ण जगाला माहीत झाला. तर तो तुटीचा अर्थ भरण्याचा जर एक आपण ट्रॅडिशनल एम जर बघितला उद्देश, तर तो काय होता, तर तो होता की जागतिक किंवा मंदीतून बाहेर पडणे, ओके. हा एक प्राथमिक उद्देश झाला. परंतु मॉडर्न आधुनिक जर बघितलं तर ते त्याचे वेगवेगळे, जसे की आर्थिक नियोजन करणे असेल, ओके, ग्रोथ करणे, हे वेगवेगळे त्याचे आत्ताचे लेटेस्ट उद्दिष्ट आहे. तर तो डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे की डेफिसिट फायनान्सिंगचे एक ट्रॅडिशनल एम कोणता आणि आता मॉडर्न एम कोणते. त्यानंतर लिॲबिलिटीज, सगळ्यांना माहिती आहे की गव्हर्नमेंटचं म्हटलं तर कर्ज आणि लिॲबिलिटीज 2 गोष्टी असतात. तर त्या कर्जामध्ये ज्यामध्ये लिॲबिलिटीजमध्ये कर्जाचा समावेश होतो. मग कर्ज म्हटलं की सार्वजनिक कर्ज, आणि पुन्हा सार्वजनिक कर्जामध्ये अंतर्गत कर्ज कोणते आणि बाह्य कर्ज कोणते. आणि यामध्ये पुन्हा जर केलं तर ट्रेंड विचारलेला आहे आयोगाने, म्हणजे अंतर्गत कर्जाचे प्रमाण कमी होत गेले आहे का, की जास्त, कोणत्या अंतर्गत कर्जाचं प्रमाण कमी होत गेलं आहे की बाह्य कर्जाचं प्रमाण कमी होत गेलं. हा जो ट्रेंड आहे कमी किंवा जास्त, हा ट्रेंड आपल्याला आयोगाने विचारलेला आहे. तर त्यामुळे ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पब्लिक अकाउंटिंग अँड ऑडिटिंग. यामध्ये सर्वसाधारण काय येणार आहे तर कॅग येतं, ओके, लक्षात ठेवायचं आहे. तर कॅग जे आपलं अकाउंटिंग करतं तर त्या रिलेटेड कॅग व्यवस्थित रीड करून घ्यायचं आहे. पॉलिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि इकॉनॉमिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू, दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे. तर ते व्यवस्थित रीड करून घ्या, ओके. आणि आर्टिकल वगैरे सगळं व्यवस्थित रीड करून घ्यायचं. त्यानंतर पार्लमेंटरी कमिटी फायनान्स, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 3 महत्त्वाच्या कमिटी, लोकलेखा कमिटी, त्यानंतर सार्वजनिक उपक्रम कमिटी आणि लोक अंदाज कमिटी. आता या कमिटीची सर्वसाधारण काय करायचं आहे 3 कमिटीमध्ये, तर त्यांच्या पहिले तर त्यांची स्थापना कधी झाली, त्यांची रिकमेंडेशन कोणी केली, त्यानंतर त्यांचे जे अध्यक्ष, तर ते अध्यक्ष कोण असतात, त्यानंतर सदस्य किती असतात आणि कुठून असतात, म्हणजे लोकसभेचे असतात की राज्यसभेचे, आणि त्यांचं जे संख्या आहे तर ती किती आहे, त्या महत्त्वाच्या गोष्टी पहिल्या प्रायोरिटी. कारण अजूनसुद्धा पार्लमेंटरी कमिटीवरती प्रीला आयोगाने क्वेश्चन विचारलेलं नाही आहे. सो जर आला तर ह्या एकदम ज्या बेसिक गोष्टी त्यावरतीच येऊ शकतो. आणि सगळ्यात दुसरी जी गोष्ट आहे म्हणजे कार्य, तर ती मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाची आहे. प्रीला तर एवढा डिटेलमध्ये लगेच क्वेश्चन येणार नाही. सो ज्या बेसिक गोष्टी आहेत तर त्या व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर पुढचा चॅप्टर आहे तो म्हणजे टॅक्स.
टॅक्समध्ये अगेन टॅक्स म्हणजे इंट्रोडक्शन, तर टॅक्स म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे, तर ते सक्तीचं देणं असतं. ज्या बेसिक गोष्टी आहेत इंट्रोडक्शन, तर त्या टॅक्स रिलेटेड करून घ्यायच्या. दुसरं आहे टॅक्स रिलेटेड जे कॉन्सेप्ट आहेत, मग त्यामध्ये कर भार असतो, कर आघात असतो, ओके. डायरेक्ट टॅक्स काय, इनडायरेक्ट टॅक्स काय, त्यानंतर सेज काय आणि सरप्लस म्हणजे काय, हे जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत टॅक्स रिलेटेड ते व्यवस्थित रीड करून घ्या. आयोगाने प्रीला या कॉन्सेप्टवरती क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स यामध्ये एकतर डायरेक्ट टॅक्सचं डिस्ट्रीब्युशन, की डायरेक्ट टॅक्स कोणते आहेत, इनडायरेक्ट टॅक्स कोणते आहेत, आणि त्यानंतर सेंट्रल आणि स्टेटमध्ये पुन्हा विचारतात की केंद्राचे डायरेक्ट टॅक्स कोणते, राज्याचे डायरेक्ट टॅक्स कोणते, किंवा असं या प्रकारे केंद्र आणि राज्याचे. त्यानंतर अजून एक क्वेश्चन वेगळा फॉर्म होतो, तो म्हणजे की यामध्ये ट्रेंड कसा आहे की डायरेक्ट टॅक्सचं कलेक्शन हे कमी होतं आहे की वाढतं आहे, इनडायरेक्टचं कमी होतं आहे की वाढतं आहे. कारण आता जर तुम्हाला माहीत असेल की जर GST जेव्हापासून इंट्रोड्यूस झाला आहे तर त्यावेळेस आपण इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत तर त्यांचं पर्सेंटेज आहे ते वाढत चाललेलं. सो हा एक ट्रेंड लक्षात ठेवायचा आहे आयोगाच्या दृष्टीने, कारण आयोगाने त्यावरतीच क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर फायनान्शियल रिसोर्सेस सेंट्रल आणि स्टेट, म्हणजे मी ते सांगितलं की एक सर्वसाधारणतः नॉर्मल विचारला की केंद्राला सर्वात जास्त महसूल कशापासून मिळतो, ज्यामध्ये डायरेक्ट टॅक्स पण असतील, इनडायरेक्ट टॅक्स पण असतील, तो चढता उतरता क्रम विचारतील. सेम राज्याच्या बाबतीत असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त एक तर डायरेक्ट टॅक्स दिलेले असतील त्यांचं चढता उतरता क्रम, किंवा इनडायरेक्ट टॅक्स हे केंद्र आणि राज्याच्या बाबतीत. तर ह्या गोष्टी व्यवस्थित करायच्या, या सगळ्यांवरती आयोगाने दरवर्षी क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर फायनान्स कमिशन सगळ्यांना माहिती आहे, बेसिक आर्टिकल, त्यानंतर कधी स्थापना झाली, पहिले अध्यक्ष, त्या आत्ताचे अध्यक्ष कोण आहेत, त्यानंतर 15व्या वित्त आयोगाच्या महत्त्वाच्या रिकमेंडेशन कोणत्या आहेत, ओके, यासारखे बेसिक क्वेश्चन. त्यानंतर अध्यक्ष, सदस्य किती असतात, फायनान्स कमिशनचे कार्य काय, यावरती क्वेश्चन नंबर ऑफ टाईम प्रीला क्वेश्चन पडलेला आहे. त्यामुळे एवढे जे पॉईंट आहेत टॅक्समध्ये या सर्वांवरती प्रीला क्वेश्चन हा फॉर्म झालेला आहे. त्यानंतर इकॉनॉमिक प्लॅनिंग खूप इझी चॅप्टर आहे, लवकर कवर होतो. आता यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की एकूण 12 5 इयर प्लॅन दिलेले आहेत. बेसिकमध्ये जर बघितली तर हिस्ट्री म्हणजे सुरुवात कुठून झाली, सगळ्यांना माहीत असेल की आपल्याला विश्वेश्वरय्या यांनी एक ग्रंथ लिहिला होता, एक बुक लिहिलं होतं. त्या बुकचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर त्यामध्ये त्यांनी प्लॅनिंगचा जो काय म्हणतो आपण एम सांगितलं होतं की इंडियाने प्लॅनिंग करायला पाहिजे, बरोबर आहे. आणि त्यानंतर टाईप्स, वेगवेगळे टाईप असतात प्लॅनिंगमध्ये, म्हणजे प्रादेशिक नियोजन असेल, नॅशनल लेवलचं असेल. आणि आपण जर कॉन्सेप्ट जर बघितलं तर आपला हा प्लॅनिंग कमिशन जे असेल तर ते आपण रशियाकडून कॉन्सेप्ट घेतलेला आहे, हे एक लक्षात ठेवायचं. कारण रशियामध्ये ते मॉडेल सक्सेसफुल झालं होतं आणि त्यानंतर आपण ते रशियाकडून अडॉप्ट केलेलं आहे. आणि इन्स्टिट्यूशन हा महत्त्वाचा पॉईंट आहे. दरवर्षी आयोगाने एकतर सगळ्यांना माहिती आहे आधी प्लॅनिंग कमिशन होतं, आणि प्लॅनिंग कमिशनला मान्यता देण्यासाठी NDC होती, नॅशनल डेव्हलपमेंट कमिशन. तर प्लॅनिंग कमिशन, NDC आणि आताचं नीती आयोग, या तिन्हींवरती दरवर्षी आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, गेल्या वर्षी लास्ट इयरला नीती आयोगावरती क्वेश्चन विचारलेलं होतं. त्यामुळे इन्स्टिट्यूशन ज्या आहेत त्यावरती पुन्हा एकदा क्वेश्चन, आणि नीती आयोगा रिलेटेड ज्या आता लेटेस्ट असेल की त्याचे CEO कोण आहेत वगैरे, किंवा अध्यक्ष ते सगळ्यांना माहिती आहे PM असतात, परंतु त्याचे CEO कोण आहेत, ओके, तर ते आता करंटमध्ये बघून घ्या. किंवा त्याचे जे बोलतात आपण ॲक्टिव्ह मेंबर कोण आहेत, तर स्पेशल इन्व्हायटी कोण आहेत, तर यासारखे जे क्वेश्चन्स आहेत करंट पॉईंट ऑफ व्ह्यू नीती आयोगामध्ये, तर ते बनू शकतात. किंवा नीती आयोगाचे कार्य विचारले जाऊ शकतात. ओके, तर हे पुन्हा व्यवस्थित नीट करायचं की प्लॅनिंग कमिशनमध्ये कोण कोण होतं, नॅशनल डेव्हलपमेंट कमिशनमध्ये काउन्सिलमध्ये कमिशन आहे, काउन्सिल होतं, NDCमध्ये कोण होतं, आणि नीती आयोगात कोण होतं, ह्या 3 इन्स्टिट्यूशन व्यवस्थित रीड करायचे. त्यानंतर 1 ते 12 ज्या 5 इयर प्लॅन आहे त्यामध्ये काय करायचं आहे, एक तर सगळ्यात महत्त्वाची पहिली, दुसरी आणि तिसरी, फार तर फार म्हणजे पहिल्या 2 5 इयर प्लॅनमधल्या पहिल्या 2 आणि शेवटच्या 2 ह्या नीट करायच्या व्यवस्थितपणे, 11वी 12वी आणि पहिल्या 2 व्यवस्थित करायचे. आता यावरती जर बघितलं आपण नंबर ऑफ टाईम, तर पहिला क्वेश्चन काय पडलेला आहे यांचं इयर, सगळ्यात महत्त्वाचं नोट डाऊन करा इयरवरती, की पहिली फर्स्ट 5 इयर प्लॅन कधी चालू झाला, किंवा रोलिंग प्लॅन कधी ते कधी होता, 6 5 इयर प्लॅन कधी चालू झाला, यावरती पहिला बेसिक क्वेश्चन. ओके, दुसरं असतं की मॉडेल, कोणतं मॉडेल यूज केलं, ओके, प्रतिमान, जसं आपण जर बघितलं असेल ॲलन मॉडेल होतं, ओके, वेगवेगळे मॉडेल होते.
नेहरू प्रतिमान होतं, वेगवेगळे जे आहेत तर ते सगळे महालनोबिस प्रतिमान होते, जे वेगवेगळे टाईप आहेत तर ते मॉडेलचे, तर ते कोण जोड्या लावासाठी या टाईपमधला क्वेश्चन येतो. त्यानंतर थर्ड आहे इयर झालं, मॉडेल झालं, टार्गेट, की टार्गेट किती ठेवलं होतं, की जसं की फर्स्ट इयर प्लॅनला आपलं टार्गेट होतं 2.1, नंतर ते अचीव झालं 3.5. तर त्यामुळे टार्गेट एक, आणि तो पण जोडा लावायला, आणि ते पण बेसिकमध्ये विचारले, खूप डिटेलमध्ये नाही विचारलं. बेसिक टार्गेट किती होतं आणि अचीव किती झालं या रिलेटेड क्वेश्चन विचारलेला आहे. इयर, मॉडेल, टार्गेट हे आपल्याला एक जो बेसिक टेबल दिलेला असेल तो करायचा. आणि थर्ड आहे ती म्हणजे थीम. ओके, की थीम किंवा महत्त्वाचा जो भर होता की 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जसं माहिती असेल आपल्याला की ॲग्रिकल्चर हे कोर सेक्टर होतं. ओके, त्यानंतर 12वी पंचवार्षिक योजना म्हटलं तर शाश्वत विकास, फास्टर ग्रोथ आहे. पहिल्या जर म्हटलं तर ॲग्रिकल्चर आहे, दुसऱ्यामध्ये म्हटलं तर इंडस्ट्री आहे. त्यामुळे महत्त्वाची थीम आणि महत्त्वाचं उद्दिष्ट या 5 इयर प्लॅनमध्ये कोणतं होतं यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेले. त्यामुळे एकदम बेसिक इयर, मॉडेल, टार्गेट, थीम आणि उद्दिष्ट हे व्यवस्थित रीड करून घ्या. आणि अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन वेगळा आलेला आहे, तो म्हणजे या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आपले उद्योग आहेत, तर पहिल्या फर्स्ट इयर प्लॅनमध्ये कोणकोणते इंडस्ट्री उद्योग स्थापन झाले, आणि मोस्टली ते पोलाद रिलेटेड जे आहेत. तर सेकंडमध्ये कोणतं आहे, फोर्थमध्ये कोणतं आहे, तर हे लक्षात ठेवा. पोलाद इंडस्ट्री ज्या आहेत पोलाद, तर त्या आयोगाने त्यावरती नंबर ऑफ टाईम क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ओके, तर बस एवढंच करायचं आहे प्लॅनिंग कमिशनमध्ये आपल्याला. नेक्स्ट आहे मनी, करन्सी आणि इन्फ्लेशन. पैसा, चलन आणि चलनवाढ जे बोलतो आपण यामध्ये. आता पहिलं काय आहे, मनी. मनीमध्ये पैसा म्हणजे काय, बेसिक, आणि पैशाचे कार्य, त्यामध्ये प्राथमिक कार्य, ओके, द्वितीय कार्य, हे दोन महत्त्वाचे करायचे आहेत. कारण प्रीला आयोगाने आतापर्यंत क्वेश्चन विचारलेलं नाही आहे, परंतु आयोगाला जर क्वेश्चन विचारायचं असेल तर ते प्राथमिक कार्य आणि द्वितीय कार्य यासारखा क्वेश्चन विचारू शकतो आपल्याला. त्यानंतर दुसरं आहे लीगल करन्सी आणि नॉन लीगल करन्सी, वैध. ओके, सगळ्यात महत्त्वाचं तर मनी आणि करन्सीमधला तुम्हाला फरक माहिती पाहिजे. आणि त्यामध्ये पुन्हा मग लीगल करन्सी म्हणजे काय, ओके, की सर्वसाधारण, की ज्याला सर्वसामान्य स्वीकृती असते आणि आपली जी मध्यवर्ती बँक असते ती त्याला मान्यता देत असते, तर अशा पैशाला आपण लीगल करन्सी म्हणत असतो. ओके, मग इंडियामध्ये लीगल करन्सी कोणत्या या टाईपचा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर डिमॉनिटायझेशन, हा करंट पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन आहे, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डिमॉनिटायझेशन झालं होतं. त्यानंतर डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर कोणकोणत्या कमिटी त्याचा रिव्ह्यू करण्यासाठी एस्टॅब्लिश केल्या होत्या यावरती सुद्धा आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे डिमॉनिटायझेशन हा जो कॉन्सेप्ट आहे तो व्यवस्थित रीड करायचा आहे. आत्तापर्यंत किती वेळेस डिमॉनिटायझेशन झालेलं आहे, ओके, हे एक व्यवस्थित रीड करायचं आहे. आणि त्यानंतर कोणकोणत्या नोटांचं डिमॉनिटायझेशन झालेलं आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला. व्हर्च्युअल करन्सी टोटली म्हणजे बिटकॉईन असेल, लिब्रा असेल, या रिलेटेड ज्या व्हर्च्युअल करन्सी आहेत, ओके, तर त्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. आणि यामध्ये सगळं करंट येणार आहे. लक्षात ठेवायचं की कोणत्या एखादी वेगवेगळ्या कंट्रीमध्ये व्हर्च्युअल करन्सीला काही मान्यता दिली आहे आणि काहींचं अधिकृत असं व्हर्च्युअल करन्सी आहे, तर त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. मध्यंतरी फेसबुकने सुद्धा लॉन्च केली होती, तर त्याचं सुद्धा ती व्हर्च्युअल करन्सी तुम्हाला माहीत असेल. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर पुढचं आहे इन्फ्लेशन रिलेटेड बघितलं तर महागाई म्हणजे काय, बेसिक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे. महागाई म्हणजे काय व्यवस्थित रीड करून घ्या. सर्वसाधारण जर बघितलं तर महागाई म्हणजे काय, की जेव्हा तुमची मागणी जास्त असते आणि मार्केटमध्ये जो स्टॉक असतो, जी अवेलेबिलिटी असते गोष्टींची ती कमी असते. म्हणजे एकतर मागणी जास्त होईल तेव्हा किंवा पुरवठा जेव्हा कमी होईल तेव्हा, या दोन कारणांमुळे काय होऊ शकतं, महागाई ही येऊ शकते. आणि त्यामध्ये एक फिशरचं जे इक्वेशन आहे तर ते व्यवस्थित करून जायचे. ॲक्च्युली ते मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे, परंतु जर आयोगाला विचारायचं म्हटलं, कारण नंबर ऑफ टाईम त्यावरती मेन्सला क्वेश्चन्स आलेले आहेत, तर प्रीमध्ये एक सर्वसाधारण फिशरचं इक्वेशन ते विचारू शकतात किंवा इक्वेशन देऊ शकतात. आणि हे इक्वेशन कोणत्या अर्थतज्ञाचं आहे असा एक सर्वसाधारणचा क्वेश्चन यावरती फ्रेम होऊ शकतो. मनी स्टॉक सगळ्यांना माहिती आहे, M0 म्हणजे काय, M1 म्हणजे काय, M2 म्हणजे काय, M3 म्हणजे काय, हे जे आहेत तर ते व्यवस्थित रीड करून घ्यायचे. नॅरो मनी म्हणजे काय, ब्रॉड मनी म्हणजे काय, हा जो एक मनी स्टॉकमध्ये कॉन्सेप्टमध्ये ह्या ज्या गोष्टी येतात ते व्यवस्थित करायचे. त्यानंतर आयोगाने कशावरती जास्त क्वेश्चन विचारला आहे तो म्हणजे कॉज ऑफ इन्फ्लेशन, इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन. म्हणजे आपली जी महागाई आहे, महागाईचे कारणं, ओके, आणि त्याचे परिणाम. महागाईचा परिणाम कोणाकोणावरती जास्त होतो, कोणाला त्याचा फायदा होतो,
इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन यावरती आयोगाने प्रीला क्वेश्चन विचारलेला आहे, त्यामुळे हा सब पॉईंट व्यवस्थित करून जायचा आहे. मेजर टू कंट्रोल इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन, कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला जर महागाई कमी करायची असेल, ओके, मग RBI वेगवेगळ्या पद्धतीने इन्फ्लेशन कमी करू शकते. म्हणजे एकतर मॉनिटरी टूल असेल किंवा राजकोषीय टूल असेल, ओके. तर त्या वेगवेगळ्या प्रकारे आपण इन्फ्लेशन हे कमी करू शकतो. मग ते कोणकोणत्या गोष्टींनी करू शकतो, तर ते बुकमध्ये व्यवस्थित दिलेले आहेत, तर ते व्यवस्थित रीड करून द्यायचे. त्यानंतर मॉनिटरी पॉलिसी व्यवस्थित करायची आणि फिस्कल पॉलिसी हे दोन कॉन्सेप्ट व्यवस्थित करायचे. आणि मॉनिटरी पॉलिसी कमिटी, करंट पॉईंट ऑफ व्ह्यू लक्ष ठेवा. मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी झालेली आहे, तर त्याची स्थापना, इयर, अध्यक्ष आणि त्यांचे कार्य, ओके. तर मॉनिटरी पॉलिसी कमिटी व्यवस्थित रीड करून ठेवा. त्यानंतर पुढचा आहे ठीक आहे, पुढचा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँक. आता RBI वरती क्वेश्चन जर बघितले RBI वरती, तर RBI बेसिक RBI म्हणजे काय, RBIचे थोडंसं एक बेसिक इंट्रोडक्शन ते लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. RBI रिलेटेड ॲक्ट कोणता आहे, ओके, हेडक्वार्टर वगैरे कधी स्थापना झाली, त्याचे अध्यक्ष कोण होते, हे जे बेसिक इंट्रोडक्शन आहे RBI बद्दल, त्याबद्दल करून ठेवा. आयोगाने अजून क्वेश्चन नाही विचारलेला, बट या रिलेटेड क्वेश्चन विचारू शकतो. ॲक्टवरती क्वेश्चन प्रीला विचारलेला आहे. मॉनिटरी पॉलिसी यस डेफिनेटली व्यवस्थित करायचे आहे. यावरती म्हणजे अल्टरनेट क्वेश्चन विचारलेले आहे. त्यानंतर फंक्शन ऑफ RBI, लीड बँक, ओके, यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. प्रीमध्ये बोलतो आपण, कंबाईन प्रीबद्दलच बोलतो आहे, लीड बँकवरती. त्यानंतर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला नाही आहे, परंतु इझी कॉन्सेप्ट आहे, त्यामुळे आयोग यावरती आता क्वेश्चन विचारू शकतो. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग काय काय आहे, ओके. प्राथमिक क्षेत्र म्हणजे RBIने काही नॉर्म्स दिलेत की ज्यामध्ये 40% प्रायोरिटी सेक्टर करायचं आहे, मग त्यामध्ये पुन्हा वेगळं आहे. कृषी क्षेत्रासाठी किती, ओके, वेगवेगळे सेक्टर आहेत, त्यासाठी वेगवेगळं पर्सेंटेज. आणि त्याचबरोबर इंडियन बँकांना किती आहे आणि परकीय बँकांना किती टार्गेट दिलेलं आहे, ते व्यवस्थित रीड करून घ्या. त्यामुळे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगवरती यावर्षी क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे. आणि NPA सगळ्यांनीच ऐकलं असेल, NPAचा इश्यू झालेला आहे, ओके. तर NPA हा कॉन्सेप्ट काय आहे, तर तो व्यवस्थित रीड करून घ्यायचा आहे. त्यानंतर बँक, नॉर्मल बँकांबद्दल माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या बँक ज्या आहेत, मग त्यामध्ये नॅशनल बँक आहेत, फॉरेन बँक आहेत, प्रायव्हेट बँक आहेत, गव्हर्नमेंट बँक आहेत, या कोणकोणत्या बँक आहेत, ओके. तर त्यांची संख्या आता रिड्यूस झालेली आहे, सगळ्यांना माहीत असेल. बँकांचं नॅशनलायझेशन झालेलं आहे. त्यानंतर बँकां रिलेटेड महत्त्वाचे ॲक्ट्स ते व्यवस्थित रीड करायचे. नंतर नॅशनलायझेशन ऑफ बँक, आपल्याला माहिती आहे की पूर्वी 1969 आणि 1980मध्ये बँकांचं नॅशनलायझेशन झालं होतं. आणि त्याचबरोबर आतासुद्धा करंटमध्ये सुद्धा बँकांचं नॅशनलायझेशन झालेलं आहे. त्यामुळे आता कोणती बँक कोणत्या बँकेमध्ये विलीन झालेली आहे आणि आता टोटल एकूण नॅशनल बँक किती आहे, या रिलेटेड ज्या चालू करंट न्यूज आहेत, तर ती व्यवस्थित रीड करून जा. यावरती आयोग क्वेश्चन विचारू शकतो. आणि RRB, रिजनल रुरल बँकसुद्धा यावरती आयोगाने प्रीला क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे RRB आणि जर आपण इकडे बघितलं तर लीड बँक, यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे, तो व्यवस्थित करून जा. त्यानंतर पुढचं आहे फॉरेन ट्रेड, परकीय व्यापार. आता परकीय व्यापारामध्ये काय करायचं आहे आपल्याला, बेसिक परकीय व्यापार म्हणजे काय, एक तर बेसिक सगळ्यांनी जाणून घ्यायचं आहे. त्यामध्ये दोन गोष्टी असतात, बॅलन्स ऑफ पेमेंट आणि बॅलन्स ऑफ ट्रेड, ओके. BOP, बॅलन्स ऑफ पेमेंट आणि बॅलन्स ऑफ ट्रेड, व्यापार तोल आणि व्यवहार तोल, या दोन गोष्टी आहेत. तर त्या नक्की कॉन्सेप्ट काय आहे ते समजून घ्यायचं. त्यानंतर परकीय व्यापार बघत असताना सगळ्यात म्हणजे आपण कोणत्या वस्तू आयात करतो, ओके, वस्तू आयात करतो, कोणत्या वस्तू निर्यात करतो, हे माहीत असायला पाहिजे. एकूण नंबर किती वस्तू आहेत, आणि दुसरी म्हणजे सेवा, ओके, एकूण सेवा किती आयात करतो आणि किती निर्यात करतो, ह्या गोष्टी माहीत असायला पाहिजे आपल्याला. त्यानंतर दुसरं आहे बॅलन्स ऑफ पेमेंट, हा कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. फॉरेन एक्सचेंज रिझर्व, म्हणजे आपलं परकीय चलन साठा जो आहे, तर तो किती आहे आणि तो कशाच्या स्वरूपात आपण ठेवतो. SDR सगळ्यांनी ऐकलं असेल, स्पेशल ड्रॉइंग राईट्स, SDR हा जो कॉन्सेप्ट आहे, तर ते व्यवस्थित करायचा आहे. फॉरेन एक्सचेंज रिझर्व यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे टॉपिकमध्ये सब टॉपिक जर बोललं तर फॉरेन एक्सचेंज रिझर्व व्यवस्थित करून जा. प्रीला यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट, चालू खाते आणि भांडवली खाते व्यवस्थित करून जायचं आहे. कॉन्सेप्ट आणि त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो, असं सिम्पल क्वेश्चन होऊ शकतो.
त्यानंतर फॉरेन ट्रेड पॉलिसी, ट्रेड प्रमोशन स्कीम आणि ट्रेड झोन, म्हणजे ज्यामध्ये हे जे 3 जे चॅप्टर आहेत तर ते तुम्ही फक्त PYQ जे आहेत आपले तर ते बघून घ्या. या रिलेटेड आयोगाने जे मेन्समध्ये आयोगाने यावरती क्वेश्चन विचारलेले, प्रीवरती अजून यावरती क्वेश्चन विचारलेलं नाही आहे. त्यामुळे जर क्वेश्चन विचारायचं असेल आयोगाला तर ते फक्त प्रिवियस इयरलाच त्याला लिंक करून असेल. त्यामुळे तुम्ही जर प्रिवियस इयर क्वेश्चन रीड केले तरी हे जो चॅप्टर आहे हे 3 जे सब पॉईंट आहेत ते तुमचे कवर होतील. ओके. आणि त्यानंतर फॉरेन एक्सचेंज रेट्स, त्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी करायचे की रुपयाचं अवमूल्यन हे हा एक आणि कन्व्हर्टिबिलिटी ऑफ रुपी. ओके. रुपयाचं परिवर्तन, रुपया पूर्णतः परिवर्तनीय कधी झाला. ओके. ते एक लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर डिव्हॅल्युएशन आपण, हे जे 2 कॉन्सेप्ट आहेत फॉरेन एक्सचेंज रेटमध्ये येतात तर ते व्यवस्थित करायचं आहे. आणि फॉरेन एक्सचेंज ॲक्ट, फेरा ॲक्ट असेल, फेमा ॲक्ट असेल. ओके. फेरा आणि फेमा, त्यामुळे फॉरेन एक्सचेंज रेट्स, फॉरेन एक्सचेंज ॲक्ट्स आणि त्यानंतर फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह, हे जे 3 टॉपिक आहेत फॉरेन ट्रेडमध्ये ते महत्त्वाचे आहेत. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये अजून काय करावं लागेल आपल्याला, करंट पॉईंट ऑफ व्ह्यू, की आपण कोणत्या देशांना निर्यात जास्त करतो हे माहीत असायला पाहिजे, देश. ओके. त्यानंतर कोणत्या वस्तू निर्यात करतो आणि कोणत्या सेवा निर्यात करतो. सेम वस्तू असेल किंवा सेवा असतील तर ह्या गोष्टी करंट पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं. कोणत्या वस्तूंची निर्यात करतो, कोणत्या, सेम जसं निर्यात करतो तसंच आयात करतो, वस्तू आणि सेवा आणि देश. ओके. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर पुढचं आहे इकॉनॉमिक्स वर्ल्ड आणि इंडिया. यामध्ये बघा आता यामध्ये काय म्हणजे अर्थशास्त्र जग आणि भारत, यामध्ये बेसिक हा तर पहिला चॅप्टर आहे. परंतु यामध्ये दरवर्षी आयोग क्वेश्चन विचारायला असं नाही आहे, बट म्हणून मी थोडासा तो मार्क्स पॉईंट ऑफ व्ह्यू थोडंसं त्याला मागे घेतलेलं आहे. त्यामध्ये इकॉनॉमिक्स, बेसिक इकॉनॉमिक्सचा उगम कुठे झाला, त्यानंतर इकॉनॉमिक्स हा शब्द इकॉनॉमिक्स म्हणजे काय, इकॉनॉमिक्सची डेफिनेशन काय, त्याचा उगम कुठे झाला. ओके. मग तो ग्रीक शब्द आहे की लॅटिन शब्द आहे, मग तो कोणता शब्द आहे, त्याचा अर्थ काय होतो, या रिलेटेड जे बेसिक आहे ते तुम्ही रीड करून घ्या. त्यानंतर महत्त्वाचे इकॉनॉमिस्ट जे आहेत, ज्यावरती करंटवरती गेल्या वर्षी थॉमस पिकेटीचं बुक विचारलं होतं आणि आताचं जर बघितलं तर जे नोबल प्राईज विनर आहेत तर त्यावरती क्वेश्चन होऊ शकतो. सो नोबल प्राईज विनर जे आहेत इकॉनॉमिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू ते व्यवस्थित रीड करून ठेवा, त्यावरती करंट पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर टाईप ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम सगळ्यांना माहिती आहे, समाजवादी अर्थव्यवस्था असेल, भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल किंवा मिश्र, ह्या ज्या 3 टाईप आहेत तर ते व्यवस्थित करून घ्यायचे आपल्याला. यावरती आयोगाने नंबर ऑफ टाईम प्रीला क्वेश्चन विचारलेला आहे. ओके. टाईप ऑफ इकॉनॉमिक सिस्टीमवरती. त्यानंतर स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, म्हणजे विकसित अर्थव्यवस्था आणि अविकसित अर्थव्यवस्था, मग ही कशाच्या बेसिसवर पडतं, कारण हे कुठे डिफाईन नाही केलेलं, कारण वर्ल्ड बँक नुसार वेगळं आहे. त्यानंतर आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार वेगवेगळं डिसाईड करतो किंवा IMF वेगवेगळं करतो. तर हे सर्वसाधारण डेव्हलपमेंटचे स्टेजेस आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर सेक्टरल स्ट्रक्चरमध्ये काय येतं की आपल्याला माहिती आहे 3 सेक्टरमध्ये आपलं आहे, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. मग प्राथमिक क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो, फक्त कृषीच होतं का हे माहीत असायला पाहिजे. त्यानंतर द्वितीय क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो आणि तृतीय क्षेत्रात, कारण आयोगाने यावरती क्वेश्चन विचारलेला आहे की प्रायमरी सेक्टरमध्ये कशाचा समावेश होतो. तर या रिलेटेड गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर इन्कम डिस्ट्रीब्युशन, इन्कम म्हणजे आपलं जे उत्पन्न आहे आणि उत्पन्न समानता आणि असमानता या 2 गोष्टी असतात. तर उत्पन्न असमानते ती कोणत्या, गिनी कोइफिशियंट माहीत असेल तुम्हाला, त्या गिनी कोइफिशियंटमध्ये आपल्याला 2 देशांमध्ये जी असमानता आहे इन्कम रिलेटेड तर ती दाखवता येते. त्यानंतर पुढचा कॉन्सेप्ट आहे नॅशनल इन्कम. ओके. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय करायचं आपल्याला, एकतर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, ओके, ते माहीत असायला पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्न रिलेटेड ज्या कमिटी आहेत महत्त्वाच्या, ओके, तर त्या लक्षात ठेवायचे. आणि आपली 1948-49ची कमिटी होती, सगळ्यांना माहिती आहे. ओके. नॅशनल इन्कम कमिटी, तर त्याचे अध्यक्ष कोण होते आणि त्याचे सदस्य कोण होते. त्यानंतर त्या कमिटीने कोणकोणत्या मेथडने आपल्याला जे आपलं राष्ट्रीय उत्पन्न ते मोजायला सांगितलं ते, आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या वेगवेगळ्या कोणत्या पद्धती आहेत, त्याच्यामध्ये इन्कम मेथड असेल, एक्सपेंडिचर मेथड असेल, यासारख्या ज्या मेथड आहेत, ओके, तर त्या प्रोडक्शन मेथड असेल, या आपल्याला मेथड्स माहीत असायला पाहिजे. त्यानंतर जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत
की GDP म्हणजे काय, GNP म्हणजे काय, NNP म्हणजे काय, NDP म्हणजे काय, PPP म्हणजे काय, हे बेसिक कॉन्सेप्ट माहीत असायला पाहिजे आणि त्यां डेफिनेशन आणि त्यांचे जे सूत्र आहेत, फॉर्म्युला आहेत, तर त्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. बेसिक कॉन्सेप्ट आणि त्यांचे सूत्र, बस. जास्त काही डिटेलमध्ये जायचं नाही आहे, बस आपल्याला कॉन्सेप्ट माहीत असायला पाहिजे आणि त्या रिलेटेड सूत्र. त्यानंतर सेक्टरल GDP म्हणजे काय, मी मगाशी सांगितलं की जे आपलं ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, सेवा क्षेत्र असेल, का त्यानंतर उद्योग क्षेत्र असेल, तर त्यांचा ट्रेड जो आहे की ॲग्रिकल्चरचा GDP किती आहे, उद्योग क्षेत्राचा GDP किती आहे, सेवा क्षेत्राचा GDP किती आहे, तो माहीत असायला पाहिजे. मग त्यामध्ये GDPचा रेशो हा कमी होत गेला आहे की वाढत गेला आहे, मग कोणामध्ये कमी होत गेला आहे, कोणात वाढत गेला. ट्रेंड मी जसं बोललो की कमी होतो आहे की जास्त होते, जसं ट्रेंड जर बघितला आपण टॅक्समध्ये सुद्धा बघितलं होतं की इन्कम टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्समध्ये जो ट्रेंड आहे तो कमी होत गेला आहे का जास्त होत गेला आहे, यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. त्याबद्दल त्याचबरोबर आपण जर कर्जाचं बघितलं होतं तर बाह्य कर्ज आणि अंतर्गत कर्ज यावरती सुद्धा ट्रेंड रिलेटेड क्वेश्चन विचारलेला आहे. सेम GDP रिलेटेड सुद्धा आयोग हा ट्रेंड कसा आहे, एक लास्ट 5 ते 10 वर्षाचा आयोग आपल्याला ट्रेंड विचारत असतं. ओके. आणि त्यानंतर PPP, नंतर पर कॅपिटा इन्कम, त्यामध्ये पर कॅपिटा इन्कमनुसार कोणत्या देशाचं सर्वात जास्त पर कॅपिटा इन्कम आहे हे एक तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. आणि इंडियाचं विचारलं तर पर कॅपिटा इन्कम किती हे माहीत असायला पाहिजे. परंतु नॅशनल इन्कम कमिटी जी आहे ती व्यवस्थित करा. अध्यक्ष कोण होते, त्याचे त्यानं सदस्य कोण होते, कमिटीने कधी अहवाल दिला, त्याची हे इयर कोणतं होतं हे व्यवस्थित करायचे. आणि मेथड्स. ओके. आणि त्यानंतर अजून राहिले ते राष्ट्रीय उत्पन्न आतापर्यंत कोणकोणते आपले जे शास्त्रज्ञ होते ते व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिटेशन, आता जी आपली मॉस्पी मिनिस्ट्री आहे की जे नॅशनल इन्कम मोजण्याचं काम करते, मग त्यामध्ये NSSO ओके आणि CSO होतं आणि यांचं मर्जिंग होऊन आता NSO झालेलं आहे. त्यामुळे आता NSOचं काम काय आहे, त्याची या दोघांचं मर्जिंग होऊन NSO कधी एस्टॅब्लिश झालं तर ते इयर महत्त्वाचं काम या रिलेटेड आयोग क्वेश्चन विचारू शकतो. त्यामुळे NSO बद्दल व्यवस्थित रीड करून जा. ओके. त्यानंतर पुढचं आहे पॉवर्टी अनएम्प्लॉयमेंट. ओके. तर पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंटमध्ये काय करायचं आपल्याला, बेसिक पॉवर्टी म्हणजे काय हे बेसिक माहीत असायला पाहिजे. त्यानंतर पुढचं अजून त्या दोन कॉन्सेप्ट आहे, एक म्हणजे रिलेटिव्ह आणि दुसरा आहे ॲब्सोल्यूट. ओके. तर दोन्ही गोष्टी माहीत असायला पाहिजे की सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय आणि एक असतं निरपेक्ष दारिद्र्य, हे दोन कॉन्सेप्ट आहेत. आयोगाने त्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे यावरती. ओके. त्यानंतर दारिद्र्य जो दाखवला जातो ग्लोबल हंगर इंडेक्स. ओके. तर ग्लोबल हंगर इंडेक्स काय आहे, यामध्ये कोणकोणते निकष आहेत, इंडियाचा इंडेक्समध्ये रँक कितवा आहे, हे व्यवस्थित करंट पॉईंट ऑफ व्ह्यू व्यवस्थित आयोगाने त्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. इन्कम पॉवर्टी. ओके. पुन्हा त्यामध्ये इकॉनॉमिस्ट. ओके. त्यानंतर कमिटी. ओके. आता यामध्ये पॉवर्टीमध्ये म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचे कोणकोणते शास्त्रज्ञ आहेत, महत्त्वाच्या समित्या, त्या पण प्लॅनिंग कमिशननी ज्या महत्त्वाच्या समित्या, आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची समिती म्हटली तर ती दोन, एकतर पहिली सुरेश तेंडुलकर कमिटी आणि रंगराजन कमिटी. ओके. सुरेश तेंडुलकर आणि रंगराजन कमिटी, या दोन कमिटी व्यवस्थित करा. त्यात अजून एक महत्त्वाचं आयोगाने नंबर ऑफ टाईम क्वेश्चन विचारलेला आहे, तो म्हणजे की पर्सेंटेजनुसार राज्य कोणतं, की सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण. ओके. प्रमाण विचारलं आहे, प्रमाण म्हणजे पर्सेंटेज, त्यानुसार प्रथम राज्य कोणतं आणि लोकसंख्येनुसार कोणतं. ओके. कन्फ्यूज करायचं नाही आहे, लोकसंख्येनुसार वेगळं राज्य येतं आणि पर्सेंटेजनुसार वेगळं राज्य येतं. त्याचबरोबर पुन्हा तेंडुलकर कमिटीचा आणि रंगराजन कमिटीचे प्रमाण आणि लोकसंख्येनुसार वेगळे राज्य आहेत, आणि जर 2004-2009 बघितलं तर वेगळं आहेत. आणि जर दोन कमिटी बघितल्या आपण, सुरेश तेंडुलकर कमिटी असेल किंवा रंगराजन, यामध्ये काय करायचं महत्त्वाचं, तर त्यांची स्थापना इयर आणि त्यांनी अहवाल कधी दिला, त्यानंतर त्या कमिटीचं नाव काय होतं सगळ्यात महत्त्वाचं. दुसरे म्हणजे त्यांनी महत्त्वाचे कोणकोणते रिकमेंडेशन केले, कोणत्या त्रुटी दाखवून दिल्या, आणि पर कॅपिटा कन्झम्शन, मंथली कन्झम्शन किती, मग ते कॅलरीच्या फॉर्ममध्ये किती होतं आणि खर्चाच्या फॉर्ममध्ये किती होतं. तर तो एक्झॅक्ट आकडा, म्हणजे एवढं सांगेल मी की सुरेश तेंडुलकर कमिटीचे आकडे पर्सेंटेज अगदी रुरलमध्ये किती होतं, शहरात किती होतं, इंडियन लेवलला किती होतं, सगळं व्यवस्थित करायचं आहे. ओके. त्यानंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी, आधी HPI होता, नंतर 1997ला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आला. ओके.
सॉरी HPI 1997ला होता. 2010पासून आपण मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स वापरतो. तर तो व्यवस्थित रीड करून जायचा आहे. आणि डेप्रिवेशन स्केल आहे 33% गेलं की आपण त्याला मल्टी डायमेन्शनली पुअर असं म्हणतो. ओके, तर तो जो कॉन्सेप्ट आहे डेप्रिवेशनचा आणि मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीचा तो व्यवस्थित रीड करून जा. डेफिनेटली त्या आयोग त्यावरती क्वेश्चन विचारेल. हे झालं पॉवर्टी रिलेटेड. दुसरं आहे अनएम्प्लॉयमेंट. आता एक दारिद्र्य आणि बेरोजगारी. आता बेरोजगारी म्हणजे काय पहिलं तर ते माहीत पाहिजे. बेरोजगारीचे वेगवेगळे प्रकार आहेत. ओके, तर ते माहीत असायला पाहिजे. जसं की सुशिक्षित बेरोजगारी असेल. ओके, त्यानंतर यांत्रिक बेरोजगारी असेल. वेगवेगळे टाईप आहेत. ओके, आणि अजून महत्त्वाचं यामध्ये की मध्ये दोन अजून कॉन्सेप्ट विचारले की शहरी बेरोजगारी कोणत्या आणि ग्रामीण भागामध्ये कोणती प्रॉमिनंटली असते आणि त्याचबरोबर इंडियामध्ये कोणती. तर इंडियामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जी बोलतो सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट तर ती नाही आहे इंडियामध्ये. एवढं लक्षात ठेवायचं. ती तेजी किंवा मंदीचं जे चक्र असतं आणि ते मोस्टली डेव्हलप कंट्रीमध्ये येत असतं, अमेरिकेसारख्या देशांमध्ये. ती इंडियामध्ये नाही आहे. तर त्यामुळे सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट जी आहे तर ती इंडियामध्ये नाही आहे. ओके, सीजनल वगैरे जे असेल ती इंडियामध्ये कुठे मोस्टली ग्रामीण भागामध्ये आहे. त्यानंतर सीमांत उत्पादकता झिरो असलेली आपली प्रच्छन्न किंवा छुपी. ओके, यासारखी जी बेरोजगारी ती मोस्टली ग्रामीण भागामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये दिसते. त्यामुळे अनएम्प्लॉयमेंटमध्ये मी जसं बोललो की अनएम्प्लॉयमेंटचे वेगवेगळे जे टाईप आहेत ते आणि त्यावरती उपाय तर इझी आहेत. तर ते तुम्ही वाचले तरी ते रीड होऊन जातील. ओके, तर टाईप करून ठेवा. अनएम्प्लॉयमेंटमध्ये महत्त्वाचे जे टाईप आहेत तर ते. आणि अजून एक आहे ते म्हणजे जो मेन्शन केलेला नाही आहे तो म्हणजे श्रमशक्ती असेल, लेबर फोर्स. ओके, राईट करून घ्या. लेबर फोर्स प्लस पार्टिसिपेशन म्हणजे एकूण कार्यशक्ती. ओके, कार्यशक्ती किती आहे, श्रमशक्ती किती आहे. ओके, म्हणजे वर्किंग फोर्स किती आहे टोटल. आणि त्यानंतर लेबर फोर्स हा वेगवेगळे कॉन्सेप्ट आहे. लेबर फोर्स काय आहे, वर्किंग फोर्स काय आहे. ओके, त्यानंतर लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, वर्किंग फोर्स पार्टिसिपेशन रेट त्यांचे जे सूत्र आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणाचा समावेश होतो हे करायचं आहे. आयोगाने यावरती प्रीला क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, आणि अनएम्प्लॉयमेंट रेट कसा काढतात त्याचंसुद्धा सूत्र. ओके, तर हे एक पॉवर्टी आणि अनएम्प्लॉयमेंट हा व्यवस्थित करा. आयोगाने यावरती दरवर्षी क्वेश्चन असतात. 1 ते 2 क्वेश्चन दरवर्षी असतात. सो हा व्यवस्थित रीड करायचा आहे. ॲग्रिकल्चरमध्ये ना खूप डिटेलमध्ये नाही करायचं. काय करायचं, एक तर बेसिक ॲग्रिकल्चरची इंट्रोडक्शन रीड करून घ्या. इंडियन ॲग्रिकल्चर सेक्टर आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर प्लॅनिंग फॉर ॲग्रिकल्चर एवढं काही नाही आहे. ॲग्रिकल्चर प्रोडक्शन, येस, हे महत्त्वाचं आहे की ॲग्रिकल्चर प्रोडक्शन ज्यामध्ये महत्त्वाचं की ऊस उत्पादक राज्य महत्त्वाचे कोणते, तांदूळ उत्पादक राज्य कोणते. ओके, किंवा जर आपण भाज्यां रिलेटेड बघितलं तर भाज्यांमध्ये कोणकोणते स्टेट प्रॉमिनंट आहेत या रिलेटेड क्वेश्चन चढता आणि उतरता क्रम विचारला जाऊ शकतो. किंवा साखर उत्पादनामध्ये कोणतं राज्य आहे किंवा भात उत्पादनामध्ये कोणतं राज्य, असं डायरेक्ट स्ट्रेटली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर इरिगेशन, येस, इरिगेशनवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. प्रीमध्येच बोलतो. इरिगेशन हा जो कॉन्सेप्ट आहे तो व्यवस्थित करून घ्या. ज्याला आपण सिंचन असं बोलतो. मग महाराष्ट्राचं किती टक्के सिंचन झालेलं आहे, इंडियाचं किती झालेलं आहे. ओके, तुषार सिंचन सगळ्यांना माहीत असेल. आणि ड्रॉप इरिगेशन जे आहे तर ते व्यवस्थित इरिगेशन रीड करून घ्या. प्रायसेस अँड प्रायसिंग पॉलिसी जी आहे तर ती ती व्यवस्थित रीड करून घ्या करंट पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर फायनान्स, कर्ज, अल्पकालीन कर्ज, मध्यमकालीन कर्ज आणि दीर्घकालीन कर्ज. ॲग्रिकल्चरचा विचार केला तर हे कर्जाचं किती म्हणजे जे डिस्ट्रीब्युशन म्हणजे किती महिन्यांना आपण अल्पकालीन कर्ज म्हणतो, मध्यमकालीन कर्ज, आणि त्याचा यूज कशासाठी केला जातो, म्हणजे अल्पकालीन कर्ज कशासाठी दिलं जातं, मध्यमकालीन कर्ज कशासाठी दिलं जातं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर इन्शुरन्स हा एक करंट पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन आहे की इन्शुरन्स रिलेटेड म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना जी आहे तर ती करंट पॉईंट ऑफ व्ह्यू ॲग्रिकल्चरला धरून आयोग क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सेम इरिगेशन रिलेटेड जी नवीन स्कीम आलेली आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, तीसुद्धा व्यवस्थित रीड करून घ्या. आणि इन्शुरन्स रिलेटेड फसल विमा योजना, या 2 योजना व्यवस्थित करायच्या. आयोगाने आत्तापर्यंत जास्तीत जास्त क्वेश्चन कंबाईन प्रीला हे लँड रिफॉर्मवरती
केलेले आहेत, ओके, फ्रेम केलेले आहेत. ॲग्रिकल्चरमध्ये जर बघितलं आपण तर जास्तीत जास्त क्वेश्चन हे लँड रिफॉर्ममध्ये आहे. त्यामुळे लँड रिफॉर्म हा 2 पद्धतीने आहे. एक तर स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे ऐतिहासिक, म्हणजे ज्यामध्ये आपण रयतवारी, महलवारी या ज्या जमीनदारी या ज्या सिस्टीम होत्या त्यासुद्धा येतात, पण त्या स्वातंत्र्यापूर्वी होत्या. आणि नंतर लँड रिफॉर्मसाठी महत्त्वाचे जे ॲक्ट्स झाले, ओके, महत्त्वाच्या कमिट्या होत्या. आणि लँड रिफॉर्म्स आता कशा पद्धतीने आहेत, तर ते एक त्याचं एक 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 लॉजिकल टाईपचे क्वेश्चन यावरती फ्रेम होत असतात, ओके. आणि ग्रीन रिव्होल्यूशन व्यवस्थित, ज्यामध्ये हाय यील्ड व्हरायटीज आहेत, ओके, कोणकोणत्या व्हरायटीज होत्या, ग्रीन रिव्होल्यूशन कधी झालं, कोणकोणत्या जातींसाठी होतं, कोणकोणत्या पिकांसाठी होतं, कोणकोणत्या स्टेटमध्ये होतं. त्यामुळे ग्रीन रिव्होल्यूशन व्यवस्थित रीड करून घ्या. बस एवढेच पॉईंट करा. इरिगेशन, इन्शुरन्स, फायनान्समध्ये मी सांगितलं की यामध्ये कर्ज येतं, की अल्पकालीन कर्ज, मध्यमकालीन, आणि कशासाठी त्याचा यूज केला जातो ते करायचं. लँड रिफॉर्म हे चांगलं व्यवस्थित करून ठेवा. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन महत्त्वाचा टॉपिक आहे यामध्ये. तर जे 3 कॉन्सेप्ट आहे की खाजगीकरण म्हणजे काय, उदारीकरण म्हणजे काय, ओके, आणि जागतिकीकरण म्हणजे काय, हे जे बेसिक कॉन्सेप्ट आहे ते करा. उदारीकरणामध्ये हे जे रिफॉर्म्स दिलेले आहेत आपल्याला, टॅक्स रिफॉर्म, फिस्कल रिफॉर्म, मॉनिटरी रिफॉर्म आणि फायनान्शियल रिफॉर्म, हे तुम्ही त्या चॅप्टरमध्ये केलं असेल. म्हणजे टॅक्समध्ये चॅप्टर केला आहे तर टॅक्स रिफॉर्म रिलेटेड ज्या महत्त्वाच्या कमिटी आहेत त्या केल्या असेल तुम्ही. मग वेगवेगळे ॲक्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर GST बघितलं तर हा GST हा टॅक्स रिफॉर्ममध्ये जाईल, ओके. त्यानंतर फिस्कल रिफॉर्म आहे, त्यानंतर मॉनिटरी रिफॉर्म आहेत. आताच बघितले आपण, मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे. फायनान्शियल रिफॉर्म, ज्यामध्ये FRBM ॲक्ट येतो. तर हे उदारीकरणाचे रिफॉर्म्स आहेत, तर ते व्यवस्थित रीड करा. त्या चॅप्टरमध्ये आलेले असतील किंवा नसतील, आणि तुम्ही जर देसले सरांचं बुक रेफर केलं असेल तर त्यामध्ये दिलेले आहेत. आणि नाहीतर तुम्ही जर कोळंबे सरांचं बुक रेफर करत असाल तरी चालेल. त्यानंतर प्रायव्हेटायझेशन आहे, ग्लोबलायझेशन, बेसिक कॉन्सेप्ट करायचे. ग्लोबलायझेशनचे जे परिणाम आहेत तर ते करायचे, की ग्लोबलायझेशनचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कोणता आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट कोणता. आणि हे सुद्धा लॉजिकल क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहे. कंबाईन प्रीला अजून यावरती क्वेश्चन विचारलेला नाही आहे, मेन्सवरती विचारलेला आहे. पण जस्ट एक बेसिक, आणि हे जे आहेत LPG हा जर चॅप्टर तुम्हाला करायचा असेल तर तो मॅक्झिमम तुम्ही PYQ करा. PYQमधून जास्तीत जास्त तुमचा असा 80% सिलेबस हा कवर होऊन जाईल, ओके. आणि यामध्ये जर हिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर 1991ला आपलं जे संकट आलं तर ते का आलं, त्यावेळी सिच्युएशन काय होती, ओके. तर ती हिस्ट्री व्यवस्थित रीड करून ठेवा. त्यामुळे मग 1991चं नवीन औद्योगिक धोरण आपण आणलं, LPG आणलं, त्यावेळी आपले भारताचे PM कोण होते, अर्थमंत्री कोण होते, यासारख्या बेसिक क्वेश्चन हे आयोग पुटअप करू शकतो आपल्याला. त्यानंतर पुढचं आहे IMF, वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँक, न्यू डेव्हलपमेंट बँक आणि ANCTAD. यावरती आयोगाने अजून तरी प्रीला क्वेश्चन विचारलेला नाही आहे. त्यामुळे जर आपल्याला जस्ट व्यवस्थित रीड करा म्हणजे बेसिक, की यांची स्थापना इयर करायचं, सगळ्यात महत्त्वाचं इयर कोणतं आहे, ओके. त्यानंतर स्थापना झाली, त्यानंतर सदस्य, एकूण देश सदस्य आहेत, त्यांची महत्त्वाची कार्य, ओके, बेसिक कार्य काय, आणि इंडिया त्यांचा पार्ट आहे की नाही, ओके. इंडिया त्याचा सदस्य आहे की नाही. बस याच गोष्टी करायच्या. काय बोललो मी, त्यांचं इयर, ओके, त्यानंतर त्यांचं कार्य, त्यानंतर त्यांचे एकूण सदस्य, आणि इंडिया त्यांचा सदस्य आहे की नाही, ह्या गोष्टी आपल्याला या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट करताना बघायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की WTO जर बद्दल बघायचं असेल तर करंट पॉईंट, की WTOची मीटिंग कुठे झाली, ओके, तर ती फक्त लक्षात ठेवायची. WTOचं समिट कधी झालं, बस एवढंच करा. आणि बाकी स्थापना वर्ष आणि त्यांचे कार्य आणि त्यांचे सदस्य, बस एवढंच करायचं आहे. आता 1 ते 2 दिवस आपण जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर इकॉनॉमिक्समध्ये मी सांगेल की फक्त फॅक्च्युअल डाटा रीड करा. म्हणजे आपण जो बघितलं आत्तापर्यंत, मग ते जर नॅशनल इन्कम असेल तर नॅशनल इन्कम कमिटी आहे. पॉवर्टी जर बघितलं तर पॉवर्टीमध्ये ज्या महत्त्वाच्या समित्या आहेत त्यांचा महत्त्वाचा डाटा, ओके. लोकसंख्या चॅप्टर असेल, बरोबर आहे. लोकसंख्या चॅप्टर मी मेन्शन नाही केला कारण लोकसंख्या चॅप्टरमध्ये वेगळं काही सांगायचं नाही, सब टॉपिक तर सगळ्यांना माहिती आहे, ते तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या. त्यानंतर परकीय व्यापार असेल, बजेट असेल, ओके, हा त्याचबरोबर पंचवार्षिक योजना असतील. ह्या ज्या फॅक्च्युअल डाटा आहे फक्त तो फॅक्च्युअल डाटा रीड करा. आणि त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते व्यवस्थित तुम्ही रीड करा. त्यामुळे तुमचं काय लॉजिक डेव्हलप होईल.
ओके, त्यामुळे काय होईल, तुमचं लॉजिक डेव्हलप होणार आहे. बस एवढंच करा. 1 ते 2 दिवस फॅक्च्युअल डाटा जो आहे, त्यामुळे तुम्ही बेसिक कॉन्सेप्ट वगैरे जास्त काही रीड करत बसू नका किंवा लॉजिकच्या मागं नका. लॉजिक जर डेव्हलप करायचं असेल तर फक्त प्रिव्हियस इयर पेपर बघा आणि इकॉनॉमीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही जो फॅक्च्युअल डाटा आहे, आता मी जो सांगितलं तुम्हाला, तो व्यवस्थित रीड करा. आणि हा जो व्हिडिओ बनवण्याचा आपला जो एम होता की टॉपिक आणि सब टॉपिकमध्ये जो तुमचं कन्फ्युजन असेल, तर होप ते तुम्हाला थोडंसं क्लिअर झालं असेल. सो जर झालं असेल तर नक्की तुम्ही कॉमेंट करा. आणि तुम्हाला असं वाटतं आहे का की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा टाईम सेव्ह झाला, तुम्हाला रिव्हिजन आता नक्की कुठे द्यायचे आहे किंवा कोणत्या पॉईंटला जास्तीत जास्त रिवाईज करायचं आहे, तर या रिलेटेड होप तुम्ही कमेंट कराल. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ जर तेवढा प्रोडक्टिव्ह वाटला तर नक्की. सो सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या एक्झामसाठी ऑल दी बेस्ट. डेफिनेटली तुम्ही चांगलं कराल. या व्हिडिओचा फायदा करून घ्या. त्याचबरोबर इतरही जे तुमचे असतील चांगले तुम्हाला मार्गदर्शक वगैरे, त्यांचा फायदा करून घ्या. जास्तीत जास्त अभ्यास करा. ओके, ऑल दी बेस्ट. थँक्यू.